नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारी योजना MH13 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने राज्य शासनाने मदतीचे मोठे पॅकेज जाहीर केले आहे। या घोषणेनुसार प्रत्यक्ष नुकसान भरपाई सोबत शेतकऱ्याला प्रति हेक्टर 10,000 रुपये अतिरिक्त मदत दिली जाणार आहे। तसेच नुकसान भरपाईची मर्यादा 2 हेक्टर वरून वाढवून 3 हेक्टर पर्यंत करण्यात आली आहे। या मदतीसाठीची KYC अट रद्द करून आता थेट ॲग्रीस्टॅकच्या डेटाबेसनुसार डेटा आधारे मदत दिली जाणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पीक विमा भरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये सरसकट पीक विमा नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आता बघू पात्र शेतकरी आणि विम्याची प्रक्रिया काय आहे। राज्यातील 29 जिल्ह्यामधील आणि 253 तालुक्यामध्ये विशेषतः 2000 महसूल मंडळामध्ये 100% नुकसान झाल्याचे दाखवण्यात आले आहे। यामुळे या महसूल मंडळामध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाची नुकसान भरपाई सरसकट मिळणार आहे। तसेच या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा देखील मंजूर होणार आहे। ही घोषणा दिलासादायक असली तरी पीक विम्याची रक्कम यील्ड बेस म्हणजे उत्पादन आधारित तुमचं उत्पादन किती आहे यानुसार मंजूर होते। मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी उत्पादन तुमचं किती झालेलं आहे। अनेक वर्षापासून उत्पादन ढासळल्यामुळे या सूत्राच्या आधारे पीक विम्याची रक्कम कधीही 25,000 रुपयाच्या वर जाऊ शकत नाही। त्यामुळे जे घोषणा करण्यात आलेली आहे 17,000 रुपयाची रक्कम ही अंतिम रक्कम ठरू शकते, याच्यावर रक्कम वाढू शकत नाही। तर शेतकरी मित्रांनो, माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अशीच माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा।